नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण आई मुलगी आणि माझी क्रिकेट मॅच ही कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। माझे नाव रोहित आहे। मी फक्त 21 वर्षाचा आहे। मी एकदम मस्त आहे। मी स्वतःला खूप मजबूत ठेवले आहे। माझ्याकडे असे आहे की कोणालाही सुखासोबत त्रास नक्की होणार नाही। आता मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो। 2 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा शहरात आलो। मी एका खूप मोठ्या बिझनेसमॅन धनंजय भाईंचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होतो। मी त्यांच्या घरी गेलो। त्यांचे घर एका राजमहालासारखे खूप मोठा वाडा होता। त्यांची मुलगी होती, ती 19 वर्षाची होती। त्यांची खूप सुंदर बायको होती। त्यांच्या घरी थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावर मला समजले की ही त्यांची बायको दुसरी आहे। पहिल्या बायकोचे निधन झाले होते आणि त्यामुळे त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी ही दुसऱ्या केलेल्या बायकोशी जास्त पटत नव्हते। तिची कोणतीही गोष्ट सुद्धा ती ऐकत नव्हती। कितीतरी वेळा माझ्या समोर त्या दोघींमध्ये भांडण होत होते। आता मी घरी आलो होतो तर माझा बॉडीगार्ड म्हणून राहत होतो। मला त्यांच्या मुलीची कोणतीही गोष्ट पसंत पडत नव्हती। ती फक्त गाडी चालवायला सांगायची। कधी कधी ती माझ्याशी नोकरासारखा व्यवहार करायची आणि जर मी गाडी लावली नाही नको तेव्हा ती पप्पांना सांगून तुला नोकरीवरून काढून टाकीन देईन अशी मला धमकी द्यायची। त्यासाठी मी जास्त गोष्टी मनावर घेत नव्हतो। ती जसे बोलेल तसे मी करत होतो। ती मोठ्या बापाची एक बिघडलेली मुलगी होती। ती कधीच आपल्या मम्मीची गोष्ट ऐकत नव्हती। काही दिवसानंतर माझ्या लक्षात आले की धनंजय भाई खूप चांगले होते। ते घरात नसले की त्यांची बायको आणि मुलगी आपल्या मर्जीनुसार काहीही करायचे। एक दिवस साहेबांसोबत मी कंपनीला गेलो होतो। तेव्हा एक फाईल घरी विसरली होती। तेव्हा मला साहेबांनी घरी जाऊन फाईल आणायला सांगितले। मी फाईल घेण्यासाठी घरी आलो। मी घरामध्ये जाऊन फाईल शोधत होतो तेव्हा त्यांची मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणू लागली माझ्याकडे। मी तिला म्हणू लागलो मला अर्जंट फाईल घेऊन जायची आहे। ती माझ्याजवळ आली आणि म्हणू लागली खरंच यार तुझी तर खूप मस्त आहे। खरं सांग तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? मी जागेवर थंडगार पडलो। मी तिला म्हणू लागलो असं काय विचारतेस मालकीन? ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणू लागली तुझं लग्न झालेलं आहे का? मला खूप भीती वाटू लागली होती। ती माझ्याजवळ येत होती आणि ही गोष्ट माझ्या मालकाला कळाली तर मला नोकरी सोडावी लागली असती। मी खूप घाबरलो होतो। मी तिला म्हणू लागलो मालकाने लवकर कंपनीला बोलावलं आहे। मी एवढं बोलून तिथून निघण्याचा खूप प्रयत्न करत होतो। मालक माझ्याकडून कधी कधी बाहेर किंवा परदेशी गेले की मला घरी जाऊन कोण काय करत आहे हे बघायला सांगायचे। त्यांच्या मुलीबद्दल ते मला बोलायचे पण ती मुलगी कोणाचं ऐकत नव्हती। मग नंतर त्या दिवशी ती मला म्हणाली तू मला आत्ताच्या आत्ता खुश करायला पाहिजेस। मी तिथून निघण्याचा प्रयत्न करत होतो। ती मला न सोडता माझे बटन काढायला लागली होती। मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो। मी तिला म्हणू लागलो तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस पण ती काही ऐकत नव्हती। तिने माझे पूर्ण कपडे काढले आणि मला काय बॉडी आहे यार, आज तर मी तुला खाऊनच टाकते। आणि ती खाली माझ्या पायाजवळ बसली आणि चोकोबारचा आनंद घेऊ लागली आणि माझी अवस्था तर खूप अवघड झाली होती। थोडा वेळ काम करून झाल्यावर ती मला म्हणाली असे तुझ्यासारखे माझ्या कॉलेजमध्ये 4 आहे आणि याबाबत तू जास्त विचारही करू नकोस। मी अशीच आहे, मला हे करायला खूप आवडतं। मी तिकडे हैराण होऊ पाहिला। ती खूप जिद्दी होती पण तिचं खरं रूप मी आज पाहिलं होतं। त्याच्यानंतर मी खूप हैराण झालो आणि हे काम झाल्यावर मी कंपनीमध्ये फाईल घेऊन जात असताना मला मालकाच्या बायकोने हाक मारली। ती मला म्हणा थोडं स्टोअर रूममधून सामान काढायचं आहे, मला मदत करतोस का थोडी? ती असं बोलली। मी तिला म्हणालो मालकाने मला खूप अर्जंट बोलावलं आहे। तर ती मला म्हणाली 2च मिनिटं लागणार आहेत। तेव्हा मालकीन पुढे पुढे चालत होती आणि मी तिला मदत करण्यासाठी मागून चालत जात होतो। स्टोअर रूममध्ये गेलो तेव्हा मला एक डब्बा काढायचा होता। तो डब्बा आणि 2 प्लेट काढून मी देत होतो। मी तिला म्हणालो अहो मालकीन हे तुम्ही काय करत आहात? तेव्हा ती मला म्हणाली तुला तर माहीत आहे तुझ्या मालकाकडून काही होत नाही। माझ्या मायबापाने पैशांसाठी यांच्यासोबत माझं लग्न केलं आहे। मला तो कसलेही सुख देत नाही। मी त्याच्या सुखासाठी खूप तरसते।
पण मला काही केल्याने सुख मिळत नाही. मी तिला नाही नाही हे बरोबर नाही असं म्हणत होतो, पण ती माझ्यावर खूप रागावली. मला म्हणाली, तुला तुझी नोकरी हवी आहे का? मी तुझ्या मालकाला सांगून तुला नोकरीवरून काढून टाकायला सांगेल. तुझं चांगलं यात होईल की तू मला खुश करायला लागेल आणि हा तुझाच फायदा आहे. माझे गावाकडे म्हातारे आई वडील आहेत आणि भाऊ होता आणि ते सुखात राहावेत यासाठी मी शहरात आलो होतो. माझ्या छोट्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि त्यामुळे आमच्या घरावर कर्जही झाले होते. त्याच्या मजुरीसाठी मी शहरात जाऊन नोकरी करत होतो. मालकाच्या बायकोने आणि त्याच्या मुलीने मला एकमेकांचे खेळणे बनवले होते आणि माझ्या मनात नसतानाही मी तिला हो म्हणून गेलो. ती एक उपाशी असलेल्या शेरणीसारखी माझ्यावर तुटून पडली आणि जशी वापरता येईल तशी मला ते करत होते. त्या दोघी या सुखासाठी आतुर झाल्या होत्या. मालकीन म्हणाली, मी तुला पहिल्या दिवसापासून पसंत केलं होतं. तुझी दिसायला बॉडी आणि तू मला पहिल्याच नजरेपासून पसंत केलं होतंस. शेवटी तिने हे स्पष्ट बोलून दाखवलं. आता मी ती फाईल घेऊन मालकाकडे कंपनीमध्ये गेलो. माझे दिवसभराचं काम पूर्ण झाले आणि मी माझ्या मित्रांसोबत रूममध्ये राहत होतो. आज दिवसभरात घडलेली पूर्ण विचारक्रम फिरत होता. तेव्हा ती गोष्ट माझ्या मित्राला सांगितली. तेव्हा तो मित्र मला म्हणाला, या गोष्टीसाठी किती लोक किती प्रयत्न करतात. तुला तर हे सगळं समोरून मिळत आहे आणि तू याला नको म्हणतोयस. तुला पैशासोबत सुखही मिळत आहे. पण मला हे कुठेही तरी चुकीचे वाटत होतं. पण मित्राने मला समजून सांगितलं की हे शहरात असंच खूप चालत असतं आणि तू असं काही बोलू नको, नोकरी सोडू नको. ती जशी म्हणेल तसं कर, त्यांच्या मानाने तू राहा. आता मी माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे वागायला चालू केलं होतं. माझ्या या गोष्टीमुळे मला खुश होता. मालकाची मुलगी खुश होती आणि सोबत त्यांची बायकोसुद्धा खुश होती. हे सर्व खुश आणि आनंदात चालू होतं. कोणत्याही गोष्टीचा त्रास नव्हता आणि मी असं करत करत पूर्णपणे त्यांच्यामध्ये मिसळून गेलो होतो. एक दिवस मालकाला मोठ्या पार्टीला जायचे होते आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि त्यांची बायकोसुद्धा येणार होती. त्यांच्या मुलीचा पार्टीमध्ये जाण्यासाठी मूड नव्हता. तिला दुसरं काहीतरी वेगळा प्लॅन ठरलेला होता. तेव्हा ती तब्येत ठीक नाही म्हणून घरी राहिली. मी, मालक आणि त्यांची बायको पार्टीला गेलो. पार्टी रात्री खूप उशिरापर्यंत चालली होती. तेव्हा मालकिनीने डोकं दुखत आहे म्हणून नाटक केलं. तेव्हा मालकाला आणि मालकिनीला घेऊन मी घरी आलो तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा खूप वाजवला पण दरवाजा कोणी उघडत नव्हतं. तेव्हा मालकाने मला दरवाजा तोडायला सांगितलं. मी दरवाजाला जोराचा धक्का दिला तेव्हा मालकाची मुलगी आणि तिचा मित्र होता. ते खूप मजा करत होते आणि मालकासमोर त्यांची मुलगी अशा अवस्थेत दिसली. त्यामुळे मालकाला खूप राग आला. ते तिला खूप जोरात बोलू लागले. तिच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. 1.5 वर्षानंतर मालकाने मुलीचं लग्न केलं. आता मुलींचं लग्न झाल्यावर घरात फक्त मालकीन होती. त्यामुळे ती आता खूप धडपड झाली होती. तिला जेव्हा व्हायचं तेव्हा ती मला घरी बोलवायची. मालक तिला कधी आपल्या माहेरी पाठवत नव्हता. मला माझ्या बहिणीचं कर्ज होतं त्यामुळे मी त्यांची साथ देत गेलो. माझं कर्जही फेडलं आणि मी नंतर तिथून नोकरी सोडून दिली आणि दुसरी नोकरी पकडली. आता मी माझ्या मेहनतीवर जगतो. त्यांनी मला त्या घरात असताना खूप सुख दिलं आणि मीही त्यांना त्या बदल्यात भरपूर सुख दिलं होतं. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.